तर आज आपण अध्याय 3 चालू करणार आहोत, कर्मयोग. गेल्या अध्यायामध्ये बघितलं आपण, तर जेव्हा अर्जुन एकदम गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो तेव्हा पहिल्यांदाच श्रीकृष्णाने त्यांना परमार्थशास्त्राचं ज्ञान सांगितलं. आत्म्याचं स्वरूप काय आहे, निष्काम कर्म काय आहे, स्वधर्म काय आहे. अर्जुन नुसतं ऐकायचं काम करत होता. स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं कशी असतात. ह्या पुढल्या अध्यायामध्ये जो कर्मयोग आहे, आपण कर्मण्यवाधिकारच ते हा श्लोक बघितला दुसऱ्या अध्यायामध्ये. तर तेव्हा थोडंसं इंट्रोडक्शन झालं होतं कर्मयोगाचं. तर तिथून पुढे काय होतं ते आपण बघूया. तर कर्मयोगाच्या सुरुवातीलाच अर्जुनाला प्रश्न पडतो की कृष्णाने आतापर्यंत जे सांगितलंय तर त्याचा मी माझ्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये कसा वापर करू. तर तेव्हा अर्जुनाची कशी अवस्था आहे तो ती कृष्णाला सांगतो. अर्जुन म्हणतो की तेथ कर्म आणि करता पुरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्रामू करी इथे लाजसी ना महागोरी कर्मी सुता. अर्जुन काय म्हणतो की कृष्ण तू सगळं सांगितलं मला की कर्म कशी करावी किंवा कर्माचं फळ टाकून द्यावं. तर आणि मी जर या कौरवांना मारलं तरच हे मरतील किंवा मी त्यांना नाही मारलं तर ते अमर राहतील असं काही नाही. करणारा जो मी आहे तो करता पण शिल्लक राहणार नाहीये किंवा त्याचाही पण काही असं महत्व नाहीये. हे कर्म पण राहणार नाही आणि करता पण राहणार नाही. असं जर तू नक्की सांगतोस ऐसे मत तुझे अनंता निश्चित करी म्हणजे असं तुझं जे निश्चित मत आहे तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्राम करी ये लाजसीना महागोरी कर्मी सुद्धा. म्हणजे असंच म्हणतोयस की कर्म करता राहणार नाहीये हा असा मला जो अर्थ समजतो. मग तू मला असं हिंसक कर्म करा का सांगतोस. हे जर चॉईस आहे की कर्म करायचं किंवा नाही करायचं तर मी नाही करणार कारण मला जसं वाटतं की हे एकदम खूप वाईट कर्म आहे. तर तू असं मला का सांगतोस असा तो त्याला प्रश्न विचारतो. पुढे म्हणतो की हागा कर्म तुची अशेष निराकारासी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि येसणी हे हिंसा करविता हासी. हे तो म्हणतो की हागा कर्म तुची अशेष निराकारासी निशेष म्हणजे जर कर्मच शिल्लक राहत नाही तू कर्माचा निषेध केलायस संपूर्ण तू सांख्ययुगामध्ये जे सांगितलंस मला तर तू कर्माचा निषेध करतोय तर हे हिंसक कर्म का करायला लाव. आता थोडं आपण जर मन लक्ष देऊन ऐकत असू तर आपल्याला कळेल की कृष्णाने सगळ्या कर्मांचा निषेध नाही केला. पण अर्जुनाची काय मनस्थिती आहे आता म्हणजे आपल्याला असं शांतपणे बसून विचार केला तर हे लगेच कळतं. पण अर्जुनाची काय मनस्थिती होती अर्जुन कुठल्या परिस्थितीमध्ये होता त्याच्यामध्ये त्यांनी फक्त काय ऐकलं की कर्माचा निषेध केला कृष्णाने. तो तिकडे त्याचा जो गोंधळ झाला ते आपण पुढे बघू. पण आपल्या पण आयुष्यामध्ये कधी कधी असं होतं की समजा आपण कुठल्याही कारणांवरून कोणावर रागावलो आणि कुठल्या वडीलधाऱ्या माणसाने आपल्याला येऊन सांगितलं की बाबा इतका राग करू नये असं काय असं वेडं बोलू नये असं जर प्रेमाने सांगत असेल तर कधी कधी आपण त्याच माणसावर रागवतो. म्हणजे काय की मी कोणावरच रागवायचं नाही काय मी काय मशीन आहे काय मला काय भावना नाहीत काय मग त्यांनी एवढी चूक केली तुम्ही त्यांना काही बोलत नाही मला काय एवढं बोलतात असं आपण कदाचित ते जे सांगतायत त्याचा मूळ अर्थ सोडून दुसरीकडेच आपण त्याचं आपलं लक्ष जातं. तर थोडं अर्जुनाचं असं इथेच झालंय की तो सरळ सांगतो की म्हणजे तूच सांगतोस की सर्व कर्मांचा निषेध करावा तरी मज करवी हे हिंसक का करवी शिक हे माझ्याकडून हे हिंसक कर्म का करवतोस तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि येसनी हे हिंसा करविता आहास. इथे हे हिंसक कर्म का करायला लावतोस हे मला काही कळत नाही. इथे एक पहिल्यांदी किंवा मला वाटतं दुसऱ्यांदा हा ऋषिकेश एक शब्द येतो. आपण आधी बघितलं होतं की पार्थ म्हणजे अर्जुनाचं जे अजून एक नाव आहे पार्थचा अर्थ आपण बघितलं होतं की पृथ्वी सारखं जे जड तत्व आहे तसंच शरीर जे जड तत्व आहे त्याच्यावर याची बुद्धी चिकटली आहे तो पार्थ म्हणजे त्या अर्थाप्रमाणे आपण सगळे पार्थाच्याच भूमिकेमध्ये आहोत. तर इथे जो ऋषिकेश शब्द आहे त्याचा जरा आपण अर्थ बघूया की ऋषिकेशचा एक पहिला सोपा अर्थ असा आहे की ऋषी सारखे ज्याचे कुरळे केस आहेत तो ऋषिकेश. पण दुसरा जो महत्वाचा अर्थ आहे की ऋषिक म्हणजे इंद्रिय. आपण पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय बघितली या अशा इंद्रियांचा जो अधिपती आहे त्याला ऋषिकेश म्हणतात. ऋषिक इंद्रिय ऋषिकाणाम इंद्रियाणाम ईशा इति.
असा ऋषिकेशचा अर्थ आहे. तर इंद्रियांचा नियामक, इंद्रियांचा अधिपती असा जो ईश्वर आहे तो ऋषिकेश. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा आणि येसनी ये हिंसा करविता हासी. आतापर्यंत जे सांगितलं बाबा, हे सगळं ज्ञान काय मला काय समजत नाहीये आणि उलट तू मला हिंसा करायला लावतेस, तर याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. वैद्यू पथ्य वारुणी जाय, मग जरी आपणची विष सुये, तरी रोगिया कैसे निजिये सांगे मग. असं एक उदाहरण देतो की कृष्ण हे कसं होत चाललंय बघ. आता तू एवढं मला सांगतोयस की कोणाला समज आपल्याला आजार आहे आणि त्याला बघायला डॉक्टर येतो, वैद्य पथ्य वारून जाय, आणि डॉक्टर येऊन सांगतो की तुम्ही हे करा, हे खाऊ नका, असा आराम करा, हे अशाच पौष्टिक गोष्टी का, असं सगळं पथ्य सांगून जातो आणि नंतर मग औषध देताना विष देतो. तर असं जर झालं की हे पथ्य वगैरे सांगून गेल्यावर वैद्यांनीच आपल्याला विष दिलं औषध म्हणून, तर त्या रोग्याचं काय होईल? तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. मग असा रोगी जिवंत राहील का? तर अशी माझी काहीशी अवस्था आहे की तू जे सांगतोयस ते मला काहीच म्हणजे ह्याच्यातलं काहीच कळत नाहीये आणि उलट मला तर अजूनही गोंधळ होतं. पुढे अर्जुन म्हणतो, मी आधीची काही नेणे, वरी कवळीलो मोहे येणे, कृष्णा विवेकू या कारणे कुसिला तुझ. म्हणजे मी आधीच मी एकदम, मला काही कळत नाही, मी असा निर्बुद्ध साधा माणूस आहे. मी आधीची काही नेणे, वरी कवळीलो मोहे येणे, आणि त्याच्यामध्ये मी मोहाने भ्रमित झालो. मला काय करायचं ते कळत नाही. म्हणून कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तू. म्हणून या प्रसंगी मी तुला विवेक काय आहे, यातलं बरं वाईट काय आहे, हे जे विचारण्यासाठी हा सगळा आपला प्रपंच चालू आहे. कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझं, तव तुझी एकेकी नवाई, हेथ उपदेशा माझी गावाई, तरी अनुसरलिया काही ऐसे किजे. इथे म्हणजे परत जरा अर्जुनाचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते बाहेर येतं. तर म्हणतो, मी हे तुला सगळं विचारलंय, मी निर्बुद्ध माणूस आहे, मी मोहानी एकदम भ्रमित झालोय, मी तुला विचारतोय, तुझं काय वेगळंच चाललंय. तुझी एकेकी नवाई, हेथ उपदेशा माझी गावाई. तुझ्या उपदेशामध्ये पण गोंधळ आहे. कर्म करावं नाही करावं, चांगलं करावं वाईट करावं, काय सगळं मला काहीच कळत नाहीये. तरी अनुसरले या काही ऐसे किजे. मग आता मला जे समजेल अशा पद्धतीने काहीतरी सांग. म्हणून ऐके देवा, हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. म्हणजे आता देवा, मला काहीतरी समजेल असा, हे असा गूढ भाषेमध्ये मला काय सांगू नकोस. मला हे परमार्थ शास्त्रातलं ज्ञान तुम्ही जे सांगितलंय ते मी ऐकलंय, पण यातलं मला काहीच कळत नाही. तर आता साध्या शब्दांमध्ये मला जसं असं कळेल तसं सांग. याच्यावरून कळतं की आतापर्यंत जे अर्जुनाने ऐकलंय ते त्यांनी कानाने ऐकलंय. त्यांनी आतापर्यंत अजून मनाने ऐकायची त्याची सुरुवात झाली नाही. आता ह्या अध्यायापासून त्याची मनाने ऐकायची सुरुवात होते. तर ह्या ओवीवरून ते स्पष्ट होतं की आतापर्यंत जे काय सांगितलं ते सगळं माझ्या डोक्यावरून गेलं. आता मला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही काहीतरी सांग. देवा तुझा ऐसा निजगुरु आणि आरती धणी का न करू, एथ भीड कवणाची धरू तू माया आमुची. आता आतापर्यंतच्या ह्या ओव्यांमध्ये आपल्याला कळलं असेल की थोडं अर्जुन एकदम वैतागला होता. आणि असं जेव्हा आपल्याला म्हणतो, अरे तू मला उपदेश करतोयस पण तुझा उपदेश असा वेड्यासारखा आहे, तुला काय झालंय, अशा गोष्टी आपण कोणाबरोबर करू शकतो? ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, आपले जे कोणी अगदी जवळचे मित्र असतील, ज्यांच्यावर आपला अधिकार असेल, अशा लोकांना आपण सहजगत्या असं बोलू शकतो. म्हणजे जे काय मनामध्ये असेल ते खरोखर बोलू शकतो. ह्या ओवीमध्ये आता देवा तुझा ऐसा निजगुरु आणि आरती धणी का न करू, हेथ भीड कवणाची धरू तू माया आमुची. इथे तो म्हणतो की देवा तुमचा गुरु आहेस, तो आमचा सखा आहे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला आठवत असेल, सुरुवातीलाच अर्जुन म्हणतो की तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीचा सदा न दिसे वस्तू जात, देवा तैसे मज झाले, हे मनची भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे, तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. जे सखा सर्वस्व आघवे. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन म्हणतो की कृष्णा तू माझा सखा आहेस, तू माझा सर्वस्व आहे. तिकडे त्यांनी भक्तासारखी अतिशय शरणागती घेतली आहे. आणि तिथून पुढे मग कृष्ण एक एक गोष्टी सांगायला सुरू करतो. आपण गेल्या वेळच्या चर्चेच्या दरम्यान कदाचित बोललो होतो की तो विषय आला होता की अर्जुन किती गोडी गुलाबीनी कृष्णाकडून एक एक गोष्ट काढून घेतो. म्हणजे लहान मूल कसं
अगदी गोडीनी आपल्या आईकडून एक एक गोष्ट मागून घेतं. तर तसाच हा प्रकार चालला इथे, की अर्जुनाला कळलं की त्यांनी बरेचसा असा तो रागावलाय कृष्णावरती, त्यांनी काहीतरी असे चुकीचे शब्द पण वापरलेत एका मित्र या नात्याने. पण आता त्याला वाटतं की मी काहीतरी चूक केली आहे, मला कृष्णाला थोडीशी अजून याचना करावी. दैवा तुझा ऐसा निज गुरु, तू माझा गुरु आहेस, आणि आरती धणी का न करू. मग मी माझ्या मनातली जी इच्छा आहे हे सगळं जाणून घेण्याची, ती पूर्ण का नाही करू. हे तर भीड कवणाची धरू. मग इथे मला संकोच असा काहीच नाहीये. म्हणजे तुझ्यापासून मी कधी काहीच लपवलं नाहीये. तर मी इथे संकोच नाही करणार, आणि तू माय आमुची. तर माय आमुची म्हटलं की मला तर वाटतं की अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं शरणागतीचं, की त्याला जे जे काही बोलला आतापर्यंत त्याची काहीतरी चूक झाली असं जाणवत असेल, आणि त्यांनी म्हटलं की बाबा ठीक आहे, कम्प्लीट सरेंडर करतो मी, आणि आता तू माय आहे आमची. आता इथे माय आमची आहे तो शब्द अतिशय महत्वाचा आहे. आणि आज मी इथे मालाडला आलोय आज, सगळ्या नातेवाईकांना आणि आईला पण भेटायला आलो, त्याच्यामुळे माय या शब्दावरती थोडस आपण बोलूया, की अर्जुनाने तो शब्द का वापरला. आई म्हणजे प्रेम वात्सल्याची मूर्ती आहे, माया ममता कृपा यांचं भांडार आहे. आई कितीही खस्ता खाऊन आपल्या मुलांना किती प्रेमाने वाढवते, आणि वेळ प्रसंग आला त्यांना शिस्त लावायची असेल तर कधी कधी कठोरही बनते. तर अशा इतक्या हाल अपेक्षा सहन करून मुलं चांगली असतील वाईट असतील, आई तेवढंच प्रेम त्या मुलांवर दाखवते, आणि त्यांच्या भल्यासाठीच नेहमी काम करत असते. तर आई आई असा शब्द आला की आपल्याला काही उदाहरणं अशी सहज डोळ्यासमोरून तरळून जातात, की आपण साने गुरुजींचं श्यामची आई पुस्तक किंवा पिक्चर बघितला असेल. कृपा सिंधू आपण म्हणतो, माया ममता, त्या श्यामच्या आईमधून सगळं ते बाहेर येतं. मुलाला कठीण परिस्थितीत सुद्धा कसं शिकवावं, कसे संस्कार लावावे, हे आई सांगते. आणि कितीही म्हणजे वेळ प्रसंगी श्यामवर किती म्हणजे त्यांना कठोर व्हावं लागतं, पण एकच त्यांचा उद्देश असतो की मुलाला चांगली शिकवण द्यावी, त्यांना चांगले संस्कार मिळावे, हा एकच निस्वार्थ हेतू असतो आईचा. नंतर आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर सिंधुताई सपकाळ आपण बघतो. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी किती संकट झेलली आहेत, म्हणजे किती त्यांना हाल अपेक्षा सहन करायला लागल्या वैयक्तिक दृष्ट्या. त्यांना घरातल्या लोकांनी कधी मान दिला नाही किंवा कधी लक्ष दिलं नाही, कितीतरी छळ केला त्यांचा. अशा परिस्थितीमधून झगडून ती माऊली आता हजारो लोकांना तिने दत्तक घेतलं. आणि कोणाला माहिती, स्वतःची तर मुलं आहेतच त्यांना, स्वतःच्या मुलांना तर ती वाढवतेच आहे, पण जवळजवळ हजारो मुलं, 1700 मुलांना तिने दत्तक घेतलंय, जी त्यांना स्वतःच मूल म्हणून वाढवते. आणि कशी मुलं, की ज्यांना समाजाने टाकून दिलं, ज्यांना त्यांच्या जन्मदात्या आई वडिलांना त्यांच्याकडे लक्ष देता येत नाहीये, किंवा त्यांनी टाकून दिलंय, अशा मुलांना सिंधुताई सपकाळ वाढवतात. म्हणजे त्यांना माई हा शब्द खरोखर लागू होतो. तर इतकं उदार अंतःकरण असतं आईचं. आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. प्राध्यापक राम शेवाळकरांचं पसायदानावर एक व्याख्यान आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ते म्हणतात की कृष्ण म्हणतो की परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृता. या पृथ्वीवरती सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. म्हणजे साक्षात भगवंत म्हणतो की मी दुर्जनांचा नाश करेन. आणि ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते पसायदानामध्ये, की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. हे साक्षात भगवंत दुर्जनांना मारण्याची भाषा करतो, आणि त्याचा भक्त म्हणतो की दुर्जन आहेत, पण दुर्जनांचा जो वाईट स्वभाव आहे, खळांची व्यंकटी, ते दुष्टत्व जाऊ, दुष्टत्व गेलं की जो त्या दुर्जनाचा सज्जन झालाच. तर इतकं विशाल अंतःकरण आहे, आणि अशी विचारसरणी आहे ज्ञानेश्वरांची, म्हणून त्यांना आपण माऊली म्हणतो. इतकं विशाल अंतःकरण असतं आईचं, आणि अशा आईची उपमा भगवंताला दिली. तर म्हणून मी म्हटलं आधी की ते अर्जुनाने शेवटी त्याचं ब्रह्मास्त्र टाकलं कृष्णावरती, की आता मी तुला आई बोललोय तर तुला आता सगळंच माझं सहन करायला लागणार आहे,
आणि सगळं जे ज्ञान आहे मला जोपर्यंत समजत नाही, ज्या भाषेत समजत नाही तोपर्यंत तुला सांगावंच लागेल. तर हा जो महत्वाचा मला तरी वाटतं भगवद्गीतेतला टर्निंग पॉइंट आहे, की इथून पुढे ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सांगण्याचं जे कौशल्य अर्जुनाने दाखवलंय, त्या कौशल्याची झलक या माय शब्दामधून, या ओळीमधून येते. एथ भीड कवणाची धरू तू माय आमची. आणि आपण म्हणतो जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. तर ह्या सगळ्याच सार्थ या ओळीमध्ये आहे. साक्षात भगवंताला त्यांनी आईची उपमा दिली. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थो म्हणे. तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता हे सगळं झालं, तर आता असं कर कृष्ण, की परलोकी हितकार, पारत्रिकी हित आणि आचरिता उचित, आणि या लोकी आचरण करण्यासाठी योग्य गोष्ट काय आहे ते सांगे एक निश्चित पार्थो म्हणे. तर असं काहीतरी एक मला नक्की सांग, मला जास्त असं फिरवू नकोस तू, साध्या शब्दांमध्ये नक्की सांग. तर हा जो सुरुवातीलाच कर्मयोगाच्या सुरुवातीला जो अर्जुनाला भ्रम झाला, तर ह्या भ्रमाचं कुठेतरी कारण असं होतं की कृष्णाने सांगितलं की ठराविक पद्धतीची कर्म टाकावी, काही कर्मांचं फळ टाकावं. पण अर्जुनाने फक्त ऐकलं की कर्म टाकावी, सगळी कर्म टाकावी. तर ह्या गोष्टीवरून जो गोंधळ आहे, त्या गोंधळाचं आपण थोडस विश्लेषण करूया. दुसरा अध्याय मी म्हटलं असं सांख्ययोग, सांख्य म्हणजे परमार्थशास्त्रातलं ज्ञान, त्याला काही ठिकाणी बुद्धियोग पण म्हणतात आणि काही ठिकाणी ज्ञानयोग पण म्हणतात. तर आपण बघूया की ज्ञानयोग किंवा सांख्ययोग आणि कर्मयोग याच्यामधला काय फरक आहे. कृष्णाचं हे सगळं अर्जुनाचं बोलणं ऐकून मग कृष्ण पुढे म्हणतात की अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासून प्रगटा अनादि सिद्धा. अरे अर्जुना, या ज्या तू नीट लक्ष देऊन ऐक, अवधारी वीरश्रेष्ठा, ये लोकी या दोन्ही निष्ठा, या भूतलावरती या ज्या दोन्ही निष्ठा आहेत, दोन्ही कुठल्या, ज्ञानयोग आणि कर्मयोग, म्हणजे दोन जे मार्ग आहेत, मजपासून प्रगटा अनादि सिद्धा, या अतिशय अनादि काळापासून माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत हे दोन मार्ग. एक ज्ञानयोग म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. एकाला ज्ञानयोग म्हणतात. ज्ञानयोग म्हणजे आपण सांख्ययोग बघितला तो, जो सांखी अनुष्ठीजे, जे ज्ञानी लोक असतात किंवा ज्ञान मार्गामध्ये ज्यांची गती असते, ते लोक त्या योगाचं आचरण करतात, निर्वाण पदाला पोचतात किंवा सिद्ध होतात. एक कर्मयोग जाण, जेथ साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. एक ज्ञानयोग आहे, दुसरा कुठला, तर दुसरा आहे कर्मयोग. कर्मयोगामध्ये जे साधक मनुष्य असतो, तर साधक कोणाला म्हणायचं, तर सामान्य सगळी जी माणसं आहेत ती, आणि ज्यांना परमार्थशास्त्राबद्दल आवड आहे, तर त्यांना आपण साधकच म्हणू शकतो, की त्यांना काहीतरी अभ्यास करण्याची आवड आहे, वृत्ती आहे, किंवा त्यांची भावना आहे की काहीतरी मला शिकायचं आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येऊन भगवंताबद्दल किंवा माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल, आयुष्य कसं परिपूर्ण जगा याच्याबद्दल काहीतरी शिकायचं आहे, अशा लोकांना आपण साधारणपणे साधक म्हणू शकतो. तर त्या अर्थाने आपण सगळेच ह्या कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे आपल्या सगळ्यांना कर्मयोग हा फॉलो करायला जरा सोपा जाईल. एक कर्मयोग जाणं, जेथ साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळ. तर अशा सामान्य माणसानं कर्मयोगाचं जर त्यांनी आचरण केलं, तर हळूहळू का होईना त्यांना पण निर्वाण स्थिती प्राप्त होऊ शकते, त्यांना पण मोक्ष स्थिती प्राप्त होऊ शकते. होऊन या निर्वाण पावती वेळे. वेळे म्हणजे थोडा वेळ होईल लागेल, पण पावती ते पण त्या पदाला जाऊन पोहोचतील. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. बघ अर्जुन, हे दोन्ही मार्ग जरी वेगळे असले, की एकाने जे ज्ञानी लोकांना लगेच मोक्ष मिळेल, कर्मयोगी लोकांना हळूहळू का होईना पण मोक्ष मिळेल, हे दोन्ही एकाच ठिकाणी जातात. दोन्ही मार्ग एकाच मोक्ष पदाकडे तुला घेऊन जातील. आणि याच्यामध्ये असा काही जास्त फरक नाहीये. फरक कसा नाहीये की समज कोणाला भूक लागली आहे, तर काही माणसं जे तयार जेवण असेल ते खातात,
आणि काही माणसांना समज जेवण बनवायचं आहे, जेवण बनवून मग त्यांना खायला मिळणार. शेवटी ते जेवण जेवल्यानंतर दोघांची भूक जी तृप्त होणार आहे ती दोघांची सारखीच आहे. फक्त काय की जे तयार असलेलं जेवण खातात त्यांना लगेच त्यांची तृप्ती होते. जे ज्यांना जेवण बनवायचं आहे किंवा बनवण्यासाठी थांबायला लागणार आहे त्यांना थोडा वेळ लागतो, पण तृप्ती त्यांची पण होते. तर ह्या दोन्ही मार्गांचा शेवटी तृप्ती जो रिझल्ट आहे तो सेमच आहे. हे दोन्ही मार्ग तुला मोक्षपदाकडे घेऊन जातील. तर ही ओवी वाचताना आणि जेव्हा कृष्ण असं वर्णन करतो की हे मार्ग आहेत, आणि पुढे भगवद्गीतेमध्ये आपण बघू की अजूनही काही मार्गांचं त्यांनी काही मार्ग सांगितले. विवेकानंदांचे जे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस, त्यांचं पण बऱ्याचशा विषयांचा भरपूर अभ्यास आहे. माऊलींची जशी विचार करण्याची व्यापक दृष्टी आहे तर त्यांच्या रामकृष्ण परमहंसांच्या विचारांमधून पण हे येतं. ते म्हणतात की देव म्हणून जे काही आपण म्हणतो हे सगळे धर्म एकाच देवाचं चिंतन करतात, फक्त वेगवेगळ्या रूपाने चिंतन करतात. आता आपण बघतो की पाणी पृथ्वीवरती बऱ्याच ठिकाणी असतं, विहिरीमध्ये असतं, नदीमध्ये असतं, तलावावरती असतं, समुद्रामध्ये असतं. सगळी वेगवेगळी नाव आहेत पण शेवटी पाणी एकच आहे. तर परमहंस तेच म्हणतात की ह्या सगळ्या धर्मांमध्ये एकाच देवाचं चिंतन होतं. वेगवेगळे मार्ग आहेत आणि वेगवेगळ्या प्रथा आहेत धर्मातल्या, पण हे सगळे मार्ग जाऊन शेवटी भगवंताकडे येऊन मिळतात. तसंच कृष्ण म्हणतो की हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. ते उदाहरण देतात, दृष्टांत देतात की बघ आता झाडावर उंच असं एखादं फळ आहे, तर ते फळ एखाद्या पक्ष्याला खायचं असेल तर तो पक्षी काय करेल, कुठे दुसऱ्या झाडावर असेल तर त्या झाडावरून उडून सरळ थेट त्या फळाकडे जाईल आणि ते फळ खायला सुरुवात करेल. पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तसंच मनुष्याला जमेल का? मनुष्य काय करेल, त्याला काय असं पक्षासारखं उडून थेट त्या फळाकडे जाता येणार नाही. तर मनुष्य काय करेल, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुकेनी एके वेळे, आणि तो हळूहळू एकेका डाळीवर हात ठेवून पाय ठेवून मार्गाचेनी बळे निश्चित ठाकी. हळूहळू तो फळाकडे मार्गक्रमणा करेल, वेळ लागेल पण निश्चित तो फळाकडे पोहोचेल. आता या पक्ष्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये फळापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया झाली त्याचा जो एंड रिझल्ट आहे तो सारखाच आहे, दोघेही फळापर्यंत पोहोचले. पण पक्ष्याची जी गती होती त्या गतीने तो पटकन गेला, आणि माणसाची गती आहे त्या गतीने तो हळूहळू गेला, पण दोघेही त्या फळापर्यंत पोहोचतात. तसंच कर्मयोग आणि ज्ञानयोगाचं आहे. तैसे देख पा विहंग ममते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. तसंच पक्षाच्या ज्या वेगाने ज्ञानी जे लोक असतात ते, त्यांना सांख्यशास्त्र परमार्थाचं जे ज्ञान आहे ते लगेच कळतं आणि ते मोक्षपदाला पावतात. येर योगी कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावती होती. तसंच जे कर्मयोगाचं आचरण करतात ते पण आपल्या स्वधर्माचं आचरण करत विहितेची निजाचारे म्हणजे स्वतःच्या धर्माप्रमाणे स्वधर्माप्रमाणे जे उचित कर्म करत राहतील ते करत करत पूर्णता अवसरे पावते होती. ते पूर्णत्वाला येतात, पावतील त्या पूर्णत्वाला पण हळूहळू पावतील. तर हा पण एक महत्वाचा विषय आहे. आपण ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला म्हटलेलं की ज्ञानेश्वरी का वाचावी, त्याच्यामध्ये एक उद्देश असा होता की माणसानी अर्थपूर्ण आणि संपूर्ण आयुष्य, आनंदी आयुष्य कसं जगावं त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावी. तर इथे या ओळीत म्हणतात की पूर्णता अवसरे, तू पूर्णत्वाला येशील. मला तर वाटतं की आपल्यासारखे सगळे जे सामान्य प्रापंचिक जे लोक आहेत, दैनंदिन जीवन जगण्यासाठी किंवा प्रापंचिक माणसाला कर्मयोग अतिशय लागू पडतो. की कर्म तर आपल्याकडून होतच राहतात, पण ती कर्म योग्य पद्धतीने कशी करावीत आणि त्याच्यातून आपण जी आसक्ती आहे ती कशी काढावी, हे सगळं कर्मयोगामध्ये सांगितलं. आपण गेल्या अध्यायात बघितलं होतं कर्मण्यवाधिकार असते. तर कर्मण्यवाधिकार असते मधली जी पहिली ओळ आहे ती मला वाटतं मोस्टली लोकांना माहिती असते की कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नको, किंवा तुझा कर्मावर अधिकार आहे फळाचा नाही. दुसरी जी ओळ आहे मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोत्स्व कर्मणी,
माझ्या मते ही पण तेवढीच किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची ओवी आहे. आपण गेल्या वेळा घोडागाडीचं उदाहरण घेतलं होतं, तर त्या दृष्टीने थोडासा विचार करूया की वाचोनी कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. कृष्ण सांगतो अर्जुनाला की वाचोनी कर्मारंभ उचित, म्हणजे उचित कर्माचा आरंभ केल्याशिवाय किंवा उचित कर्माचं पालन तू केलं नाहीस न करिताच सिद्ध होत, तर तू कधीच सिद्धीला पावणार नाहीस. आता इथे उचित हा शब्द खूप महत्वाचा आहे. इथे अर्जुनाचा गोंधळ झाला. अर्जुनाने एकाच कॅटेगरीमध्ये सगळ्या कर्मांना टाकलं होतं. कृष्ण त्यांना नीट आता फोड करून सांगतात की वाचून कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना. तू उचित कर्माचा आरंभ केला नाहीस तर तू ते कर्म किंवा तू कधीच सिद्धीला पावणार नाहीस. का प्राप्त कर्म सांडीजे येतुलेनी नैष्कर्म्या होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणा. म्हणजे आपलं कर्तव्य प्राप्त कर्म उचित कर्म सोडून तू जर नैष्कर्म्य पदाला पोचशील असा जर तुझा विचार असेल, डोक्यात येत असेल, तर तो म्हणजे निव्वळ मूर्खपणा. आता इथे एक शब्द येतो नैष्कर्म्य. हा पण एक खूप महत्वाचा शब्द आहे आणि कर्मयोगाचा तर मला वाटतं ते सार आहे आणि आपण पुढे हळूहळू त्या शब्दाचा काय अर्थ होतो ते बघत जाऊया. पण इथे थोडक्यात कृष्ण त्यांना थोडीशी डिफरन्शिएट करतो की मी कुठल्या कर्माबद्दल म्हणतोय अर्जुना, की उचित कर्म. उचित कर्म तुला करावंच लागणार आहे आणि त्याच्याशिवाय तू सिद्धीला पोचणार नाहीस. उदाहरण दिलं ते की सांगे पहिलं तीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. म्हणजे समज अर्जुना की नदी वाहते, आपल्याला पैल तीराकडे जायचं, ऐसे व्यसन का जेथ, इथे व्यसन म्हणजे अडचण, या दृष्टीने तो अर्थ आहे की आपल्याला अडचण आहे आणि आपल्याला पैल तीराकडे जायचं आहे, नदी पार करायची आहे. त्यावेळेला तुला ते नावेमध्ये बसायलाच लागेल ना, त्या होडीमध्ये तुला बसायलाच लागेल आणि होडीनीच तू त्या नावेतून पैल तीराकडे जाशील. होडीत बसून ती होडी त्या तीराकडे नेणं हेच कर्म आहे. तर त्यावेळेला जर तू म्हणालास की मला हे कर्म करायचं नाहीये, तर आपली अडचण दूर कशी होणार. तसाच आपण हा जो दृष्टांत आहे तो आयुष्यात वापरू शकतो की जे योग्य जे कर्म आहे त्याचं फळ काही असू दे, तू तिथपर्यंत जाऊ पण नकोस. योग्य कर्म आहे ते तू करतच राहा. पुढे ते म्हणतात की म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. म्हणून अर्जुना तू हे नक्की नीट लक्ष देऊ नाही की ज्याला नैष्कर्म्य पदाची आस्था आहे तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. त्याला योग्य जे कर्म आहे, कर्तव्य आहे, तो तू कधीच टाकू शकणार नाही. हे अगदी तू त्या मनात गाठ मारून ठेव की मी जे सांगतोय ते उचित कर्माबद्दल सांगतोय आणि उचित कर्माशिवाय तुला काही ऑप्शनच नाही. जर तुला पूर्णत्वाला यायचं असेल तर तू ते कधीच टाकू शकणार. आणि मी माझा एक स्वतःचा एक अनुभव सांगू शकतो इथे की माणसाचा कधी कधी असा गोंधळ कसा होऊ शकतो की एखादं कर्म उचित आहे किंवा नाही, किंवा आपण हा जो श्लोक बघतोय की मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोत्स्व अकर्मणी, म्हणजे फळ ठराविक असेल, कर्मफल हेतुर्भू, कर्मफल हा हेतू ठेवून तू कर्म करू नकोस. गाडी पुढे ठेवून तू घोडे हाकू नकोस. म्हणजे पुढचा जो भाग आहे की ते संगोत्स्व अकर्मणी. जर तू कर्मफलाबद्दल विचार करून मग तुझं कर्म काय आहे ते जर ठरवलंस तर काय होईल काही वेळेला की जे काय उचित कर्म असेल ना, कधी कधी तू ते टाकून देशील. मी कॉलेजमध्ये असताना माझा मुलुंडला एक मित्र आहे, त्याच्याकडे गेलो होतो आणि तिकडे अजून 2 मित्र आले होते जवळचे तिथले, आणि आम्ही काहीतरी अभ्यासाचं काहीतरी परीक्षेचं काहीतरी बोलत होतो, नोट्स एक्सचेंज करायचं, काहीतरी महत्वाचं काम होतं, म्हणून मी मालाडहून मुलुंडला गेलो. आणि मग ते सगळं करता करता मग रात्री उशीर झाला आणि मग हे 3 जण मला मुलुंड स्टेशनला सोडायला येत होते. तर आम्ही असं रात्री उशिरा 11 11:30 वाजता चालत चालत चाललो होतो. एका फुटपाथ वरती बाजूला काही लोकांना आठवत असेल की आधी असे टेलिफोनचे बूथ असायचे, पब्लिक फोनचे बूथ असायचे आणि काही काही बूथ त्यातले अपंग व्यक्तींना द्यायचे. तर तशीच एक अपंग व्यक्ती त्या बूथ मध्ये होती आणि त्यांना म्हणजे नीट बोलता येत नव्हतं, अपंग तर होतेच,
आणि त्यांना काही कारणामुळे त्यांची जी व्हीलचेअर होती ती बाहेर होती आणि त्यांना त्या बूथ वगैरे बंद केला होता सगळं आणि त्या बूथ मधून त्यांना तिकडे बसायचं होतं. तर आम्ही असे चालत चालत असताना आमच्या पुढे काही माणसं होती. तर ते अपंग व्यक्ती आणि वयस्कर होते ते. त्यांनी काही जणांना असं त्यांना जमेल तशा आवाजामध्ये त्यांनी बोलावलेलं आणि सांगत विनवणी करत होते की मला बाबा या व्हीलचेअर मध्ये बसवा. तर काही लोकांनी म्हणजे आमच्या पुढे जे होते ते त्यांनी काय ऐकलं नाही, तसेच गेले. एक जण गेला, 2 जण गेला. मग आम्ही चौघजण गप्पा मारत चाललोय. आम्हाला पण त्यांनी हाक मारली की अरे मला मदत करता का? म्हणजे त्यांच्या तुटक्या फुटक्या बोलण्यावरून आम्हाला कळलं त्यांना काय सांगायचं होतं, की मला या व्हीलचेअर मध्ये बसवता का? तर आम्ही चौघजण जरा थोडेसे थबकलो तिकडे आणि विचार करत होतो की आता इथे काय करावं. तर बोलता बोलता म्हणजे त्या व्यक्तीकडे बघून असं खूप आजारी अशी व्यक्ती वाटत होती, वयस्कर होती, अपंग होती आणि मग त्यांना गरज होती. पण काही आमच्या मित्रांमध्ये असं एक विचार आला की आपण त्यांना मदत नाही करायला पाहिजे. आपण एक वेळ तर थांबूया इथे. त्यांना मदत करणारे कोणी येत नाही तोपर्यंत. पण समजा आपण त्यांना उचललं, त्याच्यामध्ये ते पडले, तर काय लागलं आणि त्यांना समजा अजून काही आजार असतील, काही उलटं झालं, तर आपण कशाला त्या ह्याच्यात पडायचं. काही लोकांचं मत होतं की नाही बाबा हे आपण तर काही दुर्लक्ष करून सरळ सरळ जायला पाहिजे. तर तो एक विचार होता. दुसरा होता की आपण तर मदत नाहीच करायची, आपण थांबूया पाहिजे तर. तर शेवटी आम्ही चौघांनी उचलून त्यांना बऱ्याच विचारांती चौघांनी उचललं त्यांना आणि त्या व्हीलचेअर मध्ये टाकलं. आणि आम्ही जी मदत केली त्यांना, त्यांना जे अडचणीत होते, त्याही अवस्थेमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते, कृतज्ञतेचे भाव होते आणि ते जे बोलले आम्हाला काही आशीर्वाद दिले, हे करून आमचंच किती मन भरून आलं, की इतक्या छोट्याशा गोष्टीमुळे या एका माणसाकडून आपल्याला इतके चांगले आशीर्वाद मिळाले. आणि तेवढ्यात मग टॅक्सीने त्यांचा एक माणूस आला. तो त्यांचा मुलगा होता. आणि त्यांनी सांगितलं, की "मी रोज 9 वाजता येतो इथे. आज खूप उशीर झाला. काहीतरी इमर्जन्सी होती आणि जमलं नाही." आणि फोन वगैरेचं तेव्हा काही एवढं प्रचलित नव्हते सेल फोन वगैरे. त्याच्यामुळे मला काही वडिलांना कॉन्टॅक्ट करायला जमलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी आमचे भरपूर आभार मानले आणि मग तो माणूस आपल्या वडिलांना घेऊन गेला. तर हा जो प्रसंग असा छोटासा प्रसंग आहे. काही असं आम्ही काय मोठी गोष्ट केली नव्हती किंवा काय मोठ्या संकटातून कोणाला वाचवलं नव्हतं. पण मग नंतर आम्ही चौघे मित्र त्याच्याबद्दल विचार करत होतो, की अरे आपण भगवद्गीतेतल्या श्लोकातला जो दुसरा भाग आहे, तो चुकीने आपण त्या भागामध्ये पडत होतो. मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोत्सव अकर्मणी. हे आपण कर्मफलाच्या बद्दल पहिल्यांदा विचार केला, की त्या माणसाला उचललं आपण. काय झालं, तर ते आपल्यावर तो आळ येईल. या गडबडीमध्ये आपल्याला काही काय काय पडायची गरजच नाही. आपल्या आधी पण 3-4 लोकं असेच गेले आहेत दुर्लक्ष करून. मग आपण गेलो तर काय फरक पडतो? तर आम्ही फळाचा विचार केला, की नको बाबा ह्या गडबडीत, या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये. तर आपण दुर्लक्ष करून पुढे जाऊ. ही जी विचाराची प्रक्रिया आहे, तेच इथे म्हणतात. मा कर्म फल हेतुर्भू. फळाचा हेतू ठेवून तू कर्म काय त्याचा विचार करू नकोस. मा ते संगोत्स्व अकर्मणी. त्यांनी काय होईल, की तुझं जे उचित कर्म जे आहे ना, ते सुद्धा कधी-कधी तू इग्नोर करशील, तू विसरशील. आमची परिस्थिती तशीच होती. तिकडे त्या क्षणाला उचित कर्म काय होतं, त्यांना मदत करणं हेच उचित होतं. बाकी फळ वगैरेचं काही विचार करण्याची आवश्यकता नव्हती. म्हणजे आता ते डोक्यामध्ये एकदम क्लिअर आहे. पण तेव्हा आमचा तो संभ्रम झाला होता. मग कृष्ण म्हणतो, की "जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. जी चेष्टा गुणाधीन आपैसी असे." म्हणजे आतापर्यंत कृष्णाने सांगितलं, की "बघ बाबा तुला उचित कर्म करावंच लागणार." आणि तू एक लक्षात ठेव अर्जुना, की जरी तू ठरवलंस, की कर्म करायचं नाहीस, आपण ज्या प्रकृतीमुळे आपण बनलोय, जव प्रकृतीचे अधिष्ठान, आपण जे जीवन जगतो आहे, तव सांडी मांडी हे अज्ञान, जी चेष्टा गुणाधीन आपैसे असे. आपण जरी काही नाही करायचं म्हटलं, तरी जी आपली कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ती काही कर्म करायचं थांबणार नाही. म्हणजे आपण समजा म्हटलं काहीच करायचं नाहीये.
कान ऐकायचं बंद करणार आहेत का, किंवा नाक वास घ्यायचं श्वास घ्यायचं बंद करणार. ही जी काही कर्म आहेत ती आपल्या हातातही नसतात, तर ती आपल्याला करावीच लागतात. त्याच्यामुळे हे अज्ञान सांडू दे, हे अज्ञान सोडून दे की मी कर्मच करणार नाही. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. म्हणजे तेच पुढे सांगतात की तू जर विहित कर्म जरी टाकून दिलंस, तरी बाकीचे जे इंद्रियांचा जो स्वभाव आहे ते स्वभाव टाकून देतील का. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे वाहे वाहेची वाया, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. म्हणजे आपण म्हणतो मनुष्याचा जीवन पराधीन आहे, तसंच आपलं कर्म सुद्धा पराधीन आहे. आणि हे सगळं जे आपण तीन गुण म्हणतो, सत्वगुण रजोगुण तमोगुण, यांच्या अधीन आहेत. निपजत असे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे वाही जे वाया. त्याच्यामुळे हे मी करीन हे करणार नाही हे म्हणणं व्यर्थ आहे. त्याच्यावरून तू संपूर्ण तुझा विचार तो काढून टाक डोक्यातून. त्याच्यामुळे तुला कर्म तर करायचीच आहे. फक्त महत्वाची गोष्ट आहे की कुठलं उचित कर्म करायचं आहे, ते कर्म कधी करायचं आहे, ह्याच गोष्टी आहेत. आणि याच्यासाठी तुला कधी कधी ज्ञानमार्ग वापरावा लागेल, तुझी बुद्धी वापरायला लागेल. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. प्रकृतीच्या गुणांनी आधारित म्हणजे त्यांच्या बंधनांनी कर्मेंद्रियांचे विकार चालूच असणार. नैष्कर्म्य ही व्यापार आहे. व्यापार आहे म्हणजे जे काही आपल्या जीवनात घडामोडी होतात ते सगळे निरंतर चालू राहणार. तू म्हणशील मी हे करणार करणार नाही, ते चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे तू फक्त विचार कर की ह्यातलं उचित कर्म काय, तिकडे थोडस लक्ष दे. आणि हळूहळू मग कृष्ण अर्जुनाला सांगायची सुरुवात करतो की तुझा जो गोंधळ झाला होता अर्जुना, की तू म्हणालास की सगळीच कर्म निषिद्ध आहेत, तसं नाहीये. काही निषिद्ध आहेत पण उचित कर्म आहेत ती तुला आचरावीच लागतील, आणि त्यांच्याशिवाय तुला गत्यंतर नाही थोडक्यात. तर हा थोडक्यात संपूर्ण असा कर्मयोगाचा अर्थ होतो. आणि इथे आपण नैष्कर्म्यपदी आस्था हा जो शब्द बघितला, आपण हळूहळू त्याची पण फोड करूया की त्याचा खरोखर अर्थ काय होतो. आणि कर्मयोगाचा संपूर्ण या अध्यायाचा सार तोच आहे की नैष्कर्म्य पद म्हणजे काय. आता झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून आपण आजचा वर्ग इथेच थांबवूया आणि या वर्गाची सांगता करूया. कसा आहे